सिगो पाटील महाविद्यालय जिल्हास्तरीय आविष्कार 2024 1100 विद्यार्थ्यांचा सहभाग। साक्री येथील विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आज दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता धुळे जिल्हास्तरीय आविष्कार 2024 चे आयोजन करण्यात आले होते। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजित आविष्कार 2024 हा उपक्रम घेण्यात आला। महाविद्यालयात होणाऱ्या या जिल्हास्तरीय आविष्कार 2024 मध्ये धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील विविध महाविद्यालयाचे पदवी पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते। तर सदर कार्यक्रमाप्रसंगी कबचौ उमवी जळगावचे कुलगुरू प्राध्यापक व्ही.एल. माहेश्वरी, विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील, विद्या विकास मंडळाचे अध्यक्षा मंगलाताई सुरेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत भैया पाटील, कबचौ उमवी जळगावचे प्रकल्प कुलगुरू प्राध्यापक एस.टी. इंगडे, कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनात पार पडला। तर विद्या विकास मंडळाचे डॉक्टर डी.एल. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ पार पडला। तर कार्यक्रमाचे उद्घाटन कबचौ उमवी जळगावचे प्राध्यापक बी.एल. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून कबचौ उमवी जळगावचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक एस. पाटील उपस्थित होते। तर महाविद्यालयात होणाऱ्या जिल्हास्तरीय आविष्कार 2024 मध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून 1059 विद्यार्थ्यांनी आपले संशोधित विषयाचे सादरीकरण केले। तर विद्याशाखा निहाय एकूण 6 प्रवर्गातून विद्यार्थ्यांचे सादरीकरण ठेवण्यात आले होते, ज्यात प्रामुख्याने मानव विद्या, भाषा व ललित कला, वाणिज्य व्यवस्थापन व कायदा, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मेडिसिन आणि फार्मसी, कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखांचा समावेश होता। तर कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयात स्तरावर संपूर्ण तयारी या ठिकाणी आयोजन समितीतील डॉक्टर नवीन दंडी, डॉक्टर हरिभाऊ तिडके, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील, समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, सह समन्वयक डॉक्टर प्रीतम तोरवणे, तसेच महाविद्यालयातील विविध समितीतील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बांधव व राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी स्वयंसेवक आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय आविष्कार 2024 मध्ये सहभाग नोंदविला।